नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया उंबराच्या झाडाची पूजा, उपाय आणि फायदे. हिंदू धर्मात पिंपळ, तुळशी व शमी यासारख्या अनेक झाडांना आणि वनस्पतींना अतिशय आदराचे स्थान आहे. असे मानले जाते की वनस्पतीमध्ये औषधी तसेच दैवी गुण असतात. या झाडापैकीच एक झाड म्हणजे उंबराचे. विष्णूने नरसिंह अवतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला. त्याच्याशी झालेल्या लढाईत नरसिंहाला जखमा झाल्यावर नखांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांनी नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले. लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नरसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला. या झाडाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय फायदेशीर ठरू शकतात. असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा दिवा लावल्यास तुमच्या कुंडलीतील ग्रह बलवान होतो. तसेच पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. शुक्र हा संपत्ती आणि ऐशोआरामाचा ग्रह मानला जातो. असे म्हटले जाते की ज्यांच्या कुंडलीत ग्रह मजबूत स्थितीत असतो त्याला धन आणि ऐश्वर्याची कधीही कमतरता नसते. पण ज्यांच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य, आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते. चला तर मग जाणून घेऊया उंबराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जे तुमच्याही समस्या दूर करतील. समृद्धीसाठी उपाय. शक्य असल्यास रोज नाही तर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालावे. 11 प्रदक्षिणा घालाव्यात. या झाडाखाली बसून अवधूत चिंतन, श्री दत्त गुरुदेव या मंत्राचा जप करावा. घरात सुख शांती राहते. ज्योतिषशास्त्रानुसार विवाहात अडथळे येत असतील किंवा जमीन संपत्तीत संबंधित समस्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घरातल्या कुंडीत टाका. शुक्र ग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनात समिधा म्हणून अर्पण करतात. ओम शाम शुक्राय नम या मंत्राचा जप करत उंबराच्या काठ्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते. दत्त कृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते. मानसिक स्वास्थ्यासाठी रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन, नामस्मरण करा. महिनाभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल. मात्र त्यात सातत्य हवे. उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो. दुपारच्या वेळी थंड सावली मिळते. आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचे सानिध्य चांगले असते.